निकाल असाच लागेल ही धमकी आहे का? तुम्ही त्यात पडू नका, संजय राऊत यांचा फडणवीस यांना इशारा. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल जनतेच्या न्यायालयात लागलेला आहे. असाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल असं सांगता ही काय धमकी आहे का? तुम्ही काय सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींना भेटून आलात का? या धमक्या देऊ नका, तुम्ही यात पडू नका, तुटेपर्यंत ताणू नका असा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते, त्यावेळेस त्यांनी फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेवर सुरू असलेल्या सुनावणीवर भाष्य केलंय. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेच्या न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निकाल लागलेला आहे, त्यामुळे हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल असा आम्हाला विश्वास आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आणि या संदर्भात संजय राऊत यांना विचारण्यात आलं होतं, त्यावेळेस त्यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. फडणवीस जनतेचं न्यायालय कोणाला म्हणत आहेत? ज्या जनतेच्या न्यायालयात फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1500 रुपयाला मते विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांना त्या योजनेचा लाभ दिला. महिलांच्या योजनांचा लाभ पुरुषांना आणि अपात्र महिला लोकांनाही मिळवून दिला आणि विजय मिळवला. ते भ्रष्ट न्यायालय आहे. अशा भ्रष्ट न्यायालयाला तुम्ही जनतेचं न्यायालय म्हणत असाल तर लोकशाहीवर संकट आणत आहात. सर्वोच्च न्यायालयात हाच निकाल लागेल ही धमकी आहे का, असा सवाल राऊत यांनी केला आहे. जनतेचं न्यायालय हे नक्की कोणाला म्हणतात? ज्या जनतेच्या न्यायालयामध्ये फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी 1500 रुपयाला मतं विकत घेतली. किती? 1500 रुपयाला मतं विकत घेतली आणि अत्यंत बोगस लोकांना सुद्धा त्या योजनेचा लाभ दिला. महिलांच्या योजनेचा लाभ पुरुषांनाही मिळू दिला, लाखो अपात्रतांना सुद्धा मिळू दिला. अशा लाखो लोकांना 1500 रुपये देऊन ऐन निवडणुकीमध्ये आपण एक विजय प्राप्त केला. ते भ्रष्ट जनन्यायालय आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तुम्ही जनता न्यायालयाचा देखावा उभा करत असाल तर तुम्ही देशाच्या लोकशाहीवरती बरं का संकट आणताय. EVMचा घोटाळा करून तुम्ही ही जनता न्यायालय निर्माण केलेलं आहे. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून त्या भ्रष्टाचाराचा पैसा मतदारांना देऊन तुम्ही या जनता न्यायालयाची निर्मिती केलेली आहे. आणि हाच निकाल सर्वोच्च न्यायालयात लागेल ही का धमकी आहे का? ही धमकी आहे का? एका बाजूला नरेंद्र मोदी सांगतात मी तुमच्या पाठीशी आहे, गद्दारांना सांगतात मी तुझ्या पाठीशी आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सांगतात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा आमच्या बाजूनच निकाल लागेल. तुम्ही काय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तींना भेटून आलात का? त्यांना काय धमक्या दिल्यात का? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.